पाटील काय एका म्हाताऱ्याला भेट द्यायला गेली, काय लोक त्यांना आता हिंदुत्व शिकायला लागले. इकडे चला हिंदुत्व शिकवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये काय मुस्लिमसुद्धा मावळे होते. आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हिंदुत्व शिकवणार का? संत श्री साईबाबा यांनी आपले 55 वर्ष एका पडक्या मस्जिदीमध्ये काढले. तिथूनच त्यांनी लोकांचं जन कल्याण केलं. त्याच दैवी मस्जिदीला नाव दिलं द्वारकामाई. तिथे गेल्यावर तिथे भगवा आणि हिरा भगवा झेंडा फडकवतात. आता तुम्ही त्यांना सुद्धा हिंदुत्व शिकवणार का? अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री संत साई सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या वटवृक्षापासून जेमतेम 800 मीटर अंतरावरती एक ऐतिहासिक दर्गा आहे. तेथे स्वामी समर्थ महाराज तासन तास त्यांच्यासाठी गप्पा गोष्टी करायचे. आता तुम्ही त्यांना हिंदुत्व शिकवणार का? लख अशी गर्जना फोडणारे श्री संत शंकर बाबा हे सुद्धा लहानपणी एका पीर बाबा दर्गापूर येथे जाऊन बसायचे. तिथे तासन तास बसायचे. आता तुम्ही सुद्धा त्यांना हिंदुत्व शिकवणार का? अल्ला बिगर कोय नाही अल्ला करे सोय हे कोणाचा अभंग आहे माहिती आहे का? संत तुकाराम महाराजांचा. आता तुम्ही सुद्धा त्यांना हिंदुत्व शिकवणार का? थांबा आता फक्त हिंदू संत नाही, शेख मोहम्मद अविंद त्याचा हृदय गोविंद. कमेंट बॉक्समध्ये सांगा अभंग कोणाचा आहे. नाशिकच्या काबुली बाबाकडे संत शंकर बाबा हे राहायला जायचे. तिथे ध्यानस्थ बसायचे. तिथे पारा कोणाचा असायचा? नाशिकचे शहेनशाह ताजुद्दीन बाबा आज सुद्धा तिथे गट करीत झुकतात. थांबा सगळ्यांना लेटेस्ट उदाहरण हवापत ताजुद्दीन महाराज कीर्तनामध्ये त्यांनी आपला देह टाकला. आता तुम्ही यांना सर्वांना हिंदुत्व शिकवणार का? इकडे ऐका, पाटील आज 6 दिवस झाले तूपशे पोटामध्ये अन्न नाही की पाणी नाही. त्याची बदनामी करण्यापेक्षा अंतरवालीला जा, नाहीतर घरात बसून त्यांना प्रार्थना करा. एक मराठा कोटी मराठा.